तर वरिष्ठांना जेव्हा मला संधी द्यावीशी वाटेल तेव्हा ते देतील असं म्हणतात नितेश राणे। मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, तर हिंदुत्वावरील संकट दूर करण्यासाठी प्रयत्न करणार। नवीन वर्षासाठी नितेश राणे यांनी हा संकल्प व्यक्त केलाय। नितेश राणे आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या की त्यांचा नेमका नवीन वर्षाचा संकल्प काय आहे। मुळामध्ये माझं नवीन वर्ष हा हिंदू नवीन वर्षाच्या अनुसार आहे, म्हणून उद्याची तर फक्त एक तारीख आहे। माझ्यासाठी गुढीपाडवा हा नवीन वर्षाची सुरुवात असल्यामुळे गुढीपाडवाच्या निमित्ताने जो संकल्प करीन तो वर्षभरात मी निश्चित पद्धतीने राबवेन। पण येणारा जो 2024 वर्ष आहे तो हिंदू राष्ट्र म्हणून आपल्या भारतासाठी फार महत्त्वाचा आहे। सुरुवातच राम मंदिराच्या निर्माणाशी होणार आहे। नऊ वर्षाच्या सुरुवातीलाच निवडणुका तोंडावर आहेत। आपल्याला काय वाटतं की या निवडणुकीमध्ये महायुती आघाडी कुठे असेल, महाविकास आघाडी कुठे असेल आणि लोकसभेमध्ये काय चित्र असेल। बघा, लोकसभेची निवडणूक ही एकतर्फी निवडणूक आहे, कारण का गेल्या 9 वर्षामध्ये आदरणीय पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारताने प्रत्येक क्षेत्रामध्ये, हे मी भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून म्हणत नाहीये, पण एक भारतीय म्हणून जेव्हा आम्ही जगात फिरतो आणि अन्य देशांचा आमच्या भारतीयकडे बघणारा दृष्टिकोन हा मोदीजींच्या कामामुळे निश्चित पद्धतीने बदललेला आहे। त्याचमुळे ह्या लोकसभेमध्ये फिर एक बार किंवा बार बार मोदी सरकार असं येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसेल। महेश सावंत, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।